का मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की गजरा बेणं लावत्या वेळेस लावगणीचं बेणं घ्यावं की खोडव्याचं, कोणतं चांगलं. तर मित्रांनो, जसं की आता आपण ऊस लागवड करताना आपण लावगणीचंच बेणं निवडतो, जेणेकरून आपल्याला आवरेज या ऊसाला आणि ऊसाची उगवणशक्ती चांगली व्हावी आणि आपण जे काय लावगड केली ते सर्व आपले व्यवस्थित व्हावं. तर आता आपल्याला गजऱ्याचं कसं उत्पन्न घ्यावे लागेल, तर हेही एक उत्पन्नाच्या दृष्टिकोनाने आपल्याला याच्याकडे बघावे लागेल मित्रांनो. तर गजऱ्याचं तसं काही नाही मित्रांनो, आपण खोडव्याचा जरी लावला तरी चालते आणि लावगणीचा लावला तरी चालते, कारण गजऱ्याचा आणि ऊसामध्ये फार अंतर आहे मित्रांनो. लावगड प्रक्रिया याची वेगळी आहे, म्हणून आपण गजरा खोडव्याचा जरी लावला तरी काहीही हरकत नाही. लावगणीचा भेटला तरी लावगणीचा लावा, खोडव्याचा भेटला खोडव्याचा लावा, कारण गरजा हे मल्टी कटर आहे मित्रांनो. म्हणजे ते वारंवार कापा येणारी गोष्ट होय. ऊस हा वर्षातून एकदाच कापा येतो, तर गजरा चांगलं व्यवस्थापन केलं तर 4 वेळेस कमीत कमी 3 वेळेस तर कापा येतोच मित्रांनो. तसं तर एकदम नंबर 1 सुपर व्यवस्थापन जर केलं तर कमीत कमी 1.5 ते 2 महिन्यामध्ये गजरा कापायला येतो मित्रांनो. तर 2 महिन्याला एक कापणी म्हणलं तर 6 कापण्या वर्षाला होतात मित्रांनो. ते आपल्या नियोजनावर, सेंद्रिय खतावर अवलंबून आहे.